11 डिसेंबर 2025 म्हणजेच आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त गिरीप्रेमी या पुण्यातील गिर्यारोहण क्षेत्रात काम करणाऱ्या अत्यंत नावाजलेल्या संस्थेमार्फत हिमनदी या विषयावरती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ह्या कार्यक्रमामध्ये हिमनदी या क्षेत्रामध्ये काम करणारे विविध मान्यवर यांनी आपला अभ्यास व आपले विचार सर्वांसमोर प्रस्तुत केले. मी गिरीप्रेमी संस्थेच्या सर्व अष्टहजारी मोहिमांचे नेते उमेश झिरपे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा आजच्या 11 डिसेंबर या आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपण दरवर्षी अनेक वेगवेगळे दिवस साजरे करत असतो. त्याच्यामध्ये मदर्स डे आहे, फादर्स डे, डॉक्टर्स डे, फ्रेंडशिप डे, अनेक असंख्य दिवस साजरे करतात आणि प्रत्येकाचं महत्त्व आहेच आहे. पण 11 डिसेंबर हा खरंच आपण सर्व निसर्गप्रेमी, साहसप्रेमी, पर्वतप्रेमींनी मोठ्या प्रमाणात अजूनही साजरा केला पाहिजे असं गिरीप्रेमीचं आणि सगळ्याच साहसप्रेमींचं आग्रहाचं असं म्हणणं यासाठी आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पर्वतांचं महत्त्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात या पृथ्वीवरती, या पृथ्वीच्या निर्मितीपासून किती आहे आणि आज त्याची अवस्था काय आहे. तर हे सगळं अधिक विस्ताराने माहिती करून या निमित्ताने घेऊन आपण काय करू शकतो हे सगळं वाचवण्यासाठी यासाठी खरं तर आजचा या कार्यक्रमाचं आयोजन आहे. व्यासपीठावर आज खरंच खूप वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं आहेत. डॉक्टर नितीनजी करमळकर या ठिकाणी आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू तर आहेतच, पण स्वतः जिओलॉजिस्ट असल्यामुळं पर्वतांचं आणि त्यांचं एक वेगळं नातं आहे आणि गिरीप्रेमीचं आणि त्यांचं नातं पण खूप जुनं आहे. आणि मी मुद्दाम आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य घेऊन सांगतो की गिरीप्रेमींनी जी इन्स्टिट्यूट सुरू केली, गार्डन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग, की ज्याच्यामध्ये ॲडव्हेंचर हे एज्युकेशनमध्ये यावं यासाठीची धडपड चालू आहे गेली 10 वर्ष. तर मग यामध्ये एक माइलस्टोन आम्ही जो गाठला तो म्हणजे आपल्या भारतातला पहिला डिप्लोमा इन माउंटेनरिंग इन अँड ॲडव्हेंचर स्पोर्ट्स हा जो काही सुरू झाला की ज्याच्यामुळं गिर्यारोहण किंवा ॲडव्हेंचर इज नाव पार्ट ऑफ एज्युकेशन फॉर द फर्स्ट टाईम इन आवर कंट्री. पहिल्यांदा असं झालं की याच्यामुळं तर त्याच्या मागं जे पाडवं किंवा जे मुख्य कोण होतं तर ते डॉक्टर करमळकर सर आहेत. हे मी आवर्जून सांगतो कारण यासाठी सगळी टीम गिरीप्रेमीची 6-7 वर्षे युनिव्हर्सिटीमध्ये पाठपुरावा करत होती. पण ज्यावेळेस सर त्या ठिकाणी व्हाईस चान्सलर झाले त्यावेळेस सरांनी सांगितलं की उमेश आता तुम्हाला जे काही करायचं आहे एज्युकेशनचं सिलेबस मॉडेल तयार करा. मी स्वतः आहे, उमराणी सर आहेत, दीपक माने सर आहेत, आम्ही आहोत, हे सगळं होऊन जाईल. आणि त्याप्रमाणे खरंच त्यांनी जो शब्द दिला त्याप्रमाणे तो विद्यापीठाबरोबर कोर्स सुरू झाला, MOU सुरू झाला आणि आज खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं खूप मोठ्या प्रमाणात पुढे जातं आहे. याचा मी आवर्जून उल्लेख करतो. त्यामुळे सर तुम्ही आलात त्याबद्दल कायमच आनंदाने सर हक्कानी आम्ही त्यांना बोलवतो आणि ते मागे उभे असतात. सरांबरोबरच दुसरे आजचे जे सगळे वक्तेच वेगळे आहेत. तुम्ही पाहिलं असेल की सगळे जेन जी आहेत म्हणजे यंग जनरेशनमधले आहेत आणि मुद्दाम असे घेतलेत कारण या सगळ्यांकडं खूप वेगळ्या कल्पना आहेत, यांचे विचार वेगळे आहेत आणि ते आपल्याला ऐकायचं आहे. त्यामध्ये जे कृष्णानंद आहेत तर ते PhD करतायत आयसरसारख्या संस्थेमध्ये. पूर्ण वाहून घेतलेला असं संशोधक आहे आणि संशोधन करताना ग्लेशियरबरोबर तिथलं तापमान हा विषय त्यांचा अजून महत्त्वाचा आहे. आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत त्याविषयी. त्यांचंही मी स्वागत करतो. प्राचिताई या ठिकाणी आहेत. ज्यावेळेस मनोजनी मला सांगितलं की उमेश अशी एक व्यक्ती आहे त्यांना बोलवायचं का, मी म्हटलं तू कुठं पाहिलं नाही तर म्हणलं मी थोडा अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं की एका फक्त ॲप, आज सगळ्यांना माहिती आहे आजचं जग डिजिटल आहे, सगळं आपण वेगळ्या युगात आहोत आणि त्यामध्ये त्या ॲपचा आधार घेऊन इतकं मोठं काम फक्त भारत नव्हे तर जगभर ज्या करतायत आणि अशा व्यक्ती आहेत. म्हटलं अगदी नक्की तू बोलू. आणि मग मनोजनी मला वाटतं तुमच्या आईंशी संपर्क केला आणि त्यांनी पण लगेच हो म्हटलं आणि त्या इथं आल्यात. तुमचंही खूप मनापासून स्वागत आहे. डॉक्टर अविनाश कांदेकर, आम्हाला अभिमानच आहे, कायम आमचाच गिरीप्रेमीचा आहे. त्याला मग अशी त्याचं स्वागत करताना कसं तरी जातं म्हणून माझं काय स्वागत. अरे पण आज तू वक्ता घेतला, प्रमुख वक्ता आहे आणि खरंच एक खूप मोठी झेप मी म्हणेन अविनाशनी घेतली आहे. पुणे विद्यापीठात कार्यरत आहे. हा विषय आहे त्याचा, जॉग्रफी हा विषय आहे
आणि नुसतं विषय नाही तर त्याच्यामध्ये संशोधक वृत्ती जी आहे ती पहिल्यापासून असल्यामुळं गिरीप्रेमींनी ज्या ज्या मोहिमा केल्या त्यातली विशेष म्हणजे कंचनजंगा इको एक्सपिडिशन जी गेली त्याच्यामध्ये जे एक संशोधनाचं काम होतं त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा त्याचा आहे. पुणे विद्यापीठातनं एक संपूर्ण विद्यार्थ्यांची टीम 6-7 जणांची घेऊन त्यांनी 15,000-14,000 फुटांवरती ग्लेशियल लेकमध्ये जाऊन तिथून तिथले वेगवेगळे सॅम्पल्स आणून अनेक संस्थांना दिले आणि त्याच्यावरती अनेक निबंध आले आणि ते काम करण्यासाठी सुद्धा त्यावेळेस पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सरच होते आणि सरांनी पण त्यावेळी जो पाठिंबा दिला त्यामुळं ते शक्य झालं. हाही उल्लेख करणं गरजेचं आहे. खरं आहे मंडळी तुम्ही बाकी येस गिरीप्रेमी फक्त पर्वतारोहण मोहिमा किंवा ॲडव्हेंचर एवढ्यापुरती सीमित नाही आहे तर ज्या ठिकाणी आम्ही जात असतो त्या पर्वतांविषयी त्या पर्यावरणाविषयी त्या इकोसिस्टमविषयी पण खूप गिरीप्रेमीतले सगळेच कार्यकर्ते आहेत सगळे सभासद गिरीरोग कायम त्याच्यासाठी चिंतनशील असतात आणि वेगवेगळे उपक्रम करत असतात आणि आज तुम्ही पण इतक्या मोठ्या संख्येने इथं आलात तुमचंही मी मनापासून स्वागत करतो. आणि अजून एक कार्यक्रम जो आहे त्यालासुद्धा तुम्ही नक्की या. येत्या शनिवार रविवार 2 दिवस ह्याच इन्स्टिट्यूटच्या परिसरामध्ये शेजारच्या टाटा हॉलमध्ये एक खूप चांगलं हिमनदी या विषयावरचं प्रदर्शन होणार आहे. त्याचं उद्घाटन सकाळी 10 वाजता आणि दोन्ही दिवस ते 10 ते संध्याकाळी रात्री 8पर्यंत असणार आहे. आपण अनेकांना सांगा आपण नद्यांच्या बाबतीत खूप जागरूक आहोत आणि आपले पंतप्रधानांनी नमामि गंगेपासून मुळामुठापर्यंत अनेक नद्यांवरती काम चालू आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. अगदी आवश्यक आहे. आमच्या उषातही त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवित नदीच्या माध्यमातून काम करत आहेत. दिलीप निंबाळकर सर आहेत पांदे सर ही सगळी मंडळी कायम यासाठी कार्यरत असतात. पण याच नद्यांबरोबर हिमनदी हा सुद्धा एक खूप मोठा घटक आहे पृथ्वीवरती आणि या हिमनद्या म्हणजे काय अनेकांना माहीत नाही. ग्लेशियर म्हणजे काय हेही माहीत नाही. तर हिमनद्या काय आहेत त्यांची उत्पत्ती कशी किती प्रकारच्या हिमनद्या असतात त्या कशा तयार होतात त्यांची अवस्था काय याविषयी एक खूप चांगलं प्रदर्शन आणि आज त्यांची अवस्था काय काय हिमनद्या ह्या पृथ्वीवर नष्ट झाल्यात काही हिमनद्यांमध्ये इतक्या वेगळ्या गोष्टी घडल्यात ह्या सगळ्या आपल्याला फोटो आणि माहितीच्या माध्यमातून त्या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळेल. एक खूप वेगळं प्रदर्शन असणार आहे. आपण अवश्य त्या प्रदर्शनासाठी नक्की या. अनेकांना सांगा एवढी विनंती करतो. पुन्हा एकदा जास्त वेळ घेत नाही कारण आपल्याला सगळ्यांना यांनाच ऐकायचं आहे पण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. या सगळ्या उपक्रमांना माध्यमातून पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळत असतो. तेही खूप चांगल्या प्रकारे प्रसिद्धी देत असतात त्यामुळे माध्यमांचे सुद्धा खूप मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी व्यासपीठाच्या पुढे सुद्धा खूप मान्यवर बसलेत त्यांचंही स्वागत तुमच्या सगळ्यांचं स्वागत. गुरुदास नुलकर सर जे मागच्या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय पर्वदिनाचे आमचे व्याख्याते होते आणि म्हणजे अजूनही मला आठवतं की त्यांचं व्याख्यान 1-1.5 तासाचा विषय फक्त वेळ होता पण असं वाटत होतं की ते संपूच नाही. इतकं चांगल्या पद्धतीने सोप्या भाषेत आणि इतकं सायंटिफिक त्यांनी सांगितलं. तर ते सुद्धा स्वतः आलेत. रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर या ठिकाणी आलेले आहेत. आणि या ठिकाणी एक छोटासा अजून एक कार्यक्रम होणार आहे तो म्हणजे कांचनजंगा जी इको एक्सपिडिशन 2019मध्ये गिरीप्रेमींनी केली तर त्याचं मराठीचं पुस्तक रोहन प्रकाशनमध्येच झालं होतं तयार आणि ते पुस्तकाचं इंग्रजी अनुवाद माझा सहकारी गिर्यारोग कंचनजंगा शिखरवीर भूषण हारशे जो गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूटचा हेड ऑपरेशन्स म्हणून कार्यरत आहे त्यांनी तो अनुवाद केला आहे. त्या पुस्तकाचं प्रकाशन इथं होणार आहे. ही मोहीमसुद्धा वेगळी होती. कंचनजंगा एक्सपिडिशनमध्ये पूर्णपणे या सगळ्या पर्यावरणासाठी ग्लोबल वॉर्मिंगसाठी काय करता येईल या विचाराने गिरीप्रेमींनी काम केले ते सगळं त्या पुस्तकात आहे. आपण जरूर ते नंतर घ्या. त्या सवलतीच्या दरात आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे. पण खरंच एक वेगळा दिवस आहे आज आणि मला वाटतं असे दिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरे होणं ही आज काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपण सगळे मिळून काम करूयात. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या आपल्याला खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.